परत संधी देतो, कारण हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे। जो आरोप काही वर्षांपूर्वी डाव्यांवर होत होता तो आरोप आता ममता बॅनर्जींवर होतोय। डावे अन्याय करत होते, ममता बॅनर्जी अन्याय करतायत। एकूण बंगालात अन्यायाचीच परंपरा कायम राहिली का? हा निष्कर्ष, हा निरीक्षणाचा भाग तुम्हाला पटतोय का अजितराव? पहिली गोष्ट, डाव्यांवरती जे काही बोललं जात होतं ते एखाद्या घटकाकडून बोललं जात असेल हे सर्वसाधारण मत नव्हतं आणि माझं तर 100% नाही। त्याच्यामुळे प्रिझम्पटिव्ह क्वेश्चन आहे। नाही, पण ममतांनी हा आरोप आपल्याबद्दल केला होता, आपल्याला आठवत असेल। ममताने आरोप केला होता, बरोबर आहे। आणि त्यांनी नंदीग्राम आणि सिंगूर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे जे प्रकल्प होणार होते होत होते, त्याला लोकांची मान्यता होती। तिथे अक्षरशः अराजक पसरवलं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यावेळच्या काँग्रेस सरकारने केंद्रातल्या, आणि त्यावेळेला चिदंबरम गृहमंत्री होते, त्यांनी तिथल्या अशा या अराजकी शक्तींना चक्क उत्तेजन दिलं, काही प्रमाणात उत्तेजन म्हणजे आमचे एन्करेजमेंट दिल्यासारखं केलं। हे सुद्धा घटक त्यावेळेला कारणीभूत होते आणि त्याच्यामुळे तिथे डाव्यांचा पराभव झाला। आता जे झालेलं आहे ते ममता बॅनर्जी यांनी इन्स्टिट्यूशनल डिस्ट्रक्शन ज्याला आपण म्हणतो, की जे भाजप अत्यंत पद्धतशीर पद्धतीनं, अत्यंत योजनाबद्ध पद्धतीनं करते, ममता बॅनर्जी ते अयोजित पद्धतीनं करतात, स्वयंयोजित पद्धतीनं करतात। हा एक महत्वाचा फरक आहे। त्यामुळे इन्स्टिट्यूशन्स मध्ये ब्युरोक्रेसी असेल, सगळ्या सरकारी यंत्रणा असतील, पक्ष पद्धती असेल, डेकोरम असेल, हे सर्व तोडायचं आणि त्यांच्या पक्षाचे त्यांना वाटणारे जे नेते, स्थानिक गुंड कोणी असतील त्यांच्या हातात सर्व कारभार द्यायचा। ठीक आहे, याच्यावरचा मुद्दा घेतो अजितराव याचा मुद्दा घेतो, पटकन गोपाळ तिवारींपर्यंत पोहोचतो। आपण जे म्हणालात ना तो मुद्दा काँग्रेसशी निगडीत आहे, की काँग्रेसनं ममतांना त्यांचं अराजक माजवण्यासाठी मदत केली आणि डाव्यांना हरवण्याच्यासाठी काँग्रेसला हे करावंसं वाटलं। गोपाळराव, उत्तर असेल तर पटकन 1 मिनिटात द्या, एक नवी ताजी माहिती वाट पाहतीये। नाही नाही नाही, या मताशी मी नाही सहमत आहे। असं काही केलेलं नाही। काँग्रेसने कायम अहिंसेच्या बाजूनीच सत्ता राबवलेली आहे, त्याच्यासाठीच धोरणं राबवली आहेत। तर मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये बंगाल आणि डावे आणि ममताजी मुद्दा याच्यामध्ये एक लक्षात घ्या आपण की आता ममताजींच्या बाजूनी पण मतं पडली, कारण 94% 96% पर्यंत मतदान झालेलं आहे। त्यामुळे हे लोकशाही, संविधान याच्याविषयी जो एक चीड आहे देशामध्ये, जे काय चाललंय त्याच्यासाठी पण मतदान झालेलं आहे ना। आज ममतांना 100च्या वर त्यांच्याही जागा गेलेल्या आहेत ना। म्हणजे मुद्दा असा आहे की जर काँग्रेस येऊ शकत नसेल तर मग भाजप आणि मोदींच्या विरोधात प्रबळ पक्ष कोणता? तर त्यामध्ये बंगालनी ममता दीदींना तृणमूल काँग्रेसला मताधिक्य दिलेलंच आहे ना। त्यामुळे जे येणारा पक्ष आहे त्यांच्या विरोधात उभा राहणारा पक्ष आहे, त्यामुळे 94-96% मतदान कसं झालं? आणि त्याच्यामध्ये 100% हिंसाचाराचा तर राहुल गांधींनी आम्ही आरोपच केला होता त्यांच्यावर, की त्यांच्यामध्ये मुद्दा असा आहे की जनरल तुमचं धोरण जे आहे ते काय आहे, ते लोकशाही संविधानाला भिमुख आहे का? गोपाळराव, एक ताजी दृश्य येत आहेत, ती प्रेक्षकांपर्यंत न्यायला हवी आहेत। शुभेंदू अधिकारी आत्ताच्या घडीला मतदान केंद्राच्या जवळ पोहोचतायत, तिथे त्यांना विरोधही होताना दिसतोय। हे सगळं काय घडतंय ते आपण थोड्याच वेळात जाणून घेऊ। आता या निमित्तानं चर्चेला पुढे न्यायचं एक नवी माहिती येते, देतायत सिद्धेश ताकवले। बीजेपी सरकार करा 180+ बीजेपी विल फॉर्म द गवर्नमेंट। भाई छोड़ो ना, हो गया। शुभेंदू अधिकारींचा सगळ्यात मोठा दावा इथे कानावर पडलाय आपल्या। ते म्हणतात 180 पेक्षा अधिक जागा घेऊन भारतीय जनता पार्टी बंगालात सरकार स्थापन करणार आहे। सिद्धेश ताकवले, ही आकडेवारी आपल्यासाठी आश्चर्याची आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचा अंदाज काय होता? नक्कीच प्रसाद सर, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पश्चिम बंगालचा जसा जसा कल हळूहळू समोर येत होता तशी अतिशय चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होती। भाजप गड राखणार का? कारण ऑलमोस्ट चित्र जवळपास निवडणुकी मतमोजणीच्या आधीच आपण पाहू शकत होतो की भाजपनं जशी फिल्डिंग लावली होती, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्यांना पश्चिम बंगाल हवंय आणि त्यांनी ते साध्य करून दाखवलेलं आहे। कल तसे बघायला गेले तर आपण बघितलं असेल तर एक्झिट पोल नुसार भाजपच्याच पारड्यामध्ये सर्वाधिक मतदान जात होतं। भाजपला 172,
72 काय ह्याच्या पुढे भाजपची आकडेवारी जाऊ शकते. तृणमूल 113 जागांवरती थांबले. तृणमूलची आश्चर्यकारक ही सध्याची स्थिती सध्या एकंदरीत देशासमोर पाहायला मिळते. भाजप 172, तृणमूल 113, काँग्रेस 4 आणि अन्य जागा सुद्धा 3 आहेत. त्यामुळे एकंदरीतच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला अतिशय दारुण पराभवाला सध्या सामोरं जावं लागते. बिलकुल सिद्धेश, चर्चेला पुढे नेत असताना आता आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांकडे जाऊयात. किशोर तिवारी यांच्यापर्यंत, माफ करा, किशोर जोशींपर्यंत आपल्याला जायचंय. किशोरजी, 180 जागा आपल्याला वाटतंय 180 जागा शक्य आहे? मला वाटतं हा प्रश्न घेऊन पटकन